तर आम्ही आता चाललेलो आहोत शनीश्वरला. तर ते मंदिर कुठं आहे पुण्याजवळ, आणि त्याच्यानंतर तिथं कोणती नदी आहे, इंद्रायणी नदी वगैरे आहे, आणि ते मंदिर कसं आहे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता इथं आम्ही थांबलेलो आहोत थोडंसं नाश्ता करण्यासाठी. तर आता चाललोय ना आम्ही, तर नाश्ता करावं म्हणून थोडंसं थांबलो होतं. तर हे आहे, आता तुम्ही नाव बघितलं असेल त्यामुळे काही सांगायची गरज नाही, हे नवीन हॉटेल झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं ना थोडंसं म्हणजे आता न्यू न्यू काहीतरी डिशेस वगैरे छान भेटते, सगळं म्हणजे पदार्थ छान आहेत असं आम्हाला समजलं, म्हणून म्हटलं इथं थांबावं. तर इथं थोडंसं वेट केला, कारण थोडंसं म्हणजे कसं होतं माहिती का, आता सध्या नवीन चालू झालंय तर त्यांचं म्हणजे थोडी व्यवस्था वगैरे व्हायला थोडा वेळ लागत असतोय, त्यामुळे थोडासा आम्ही थांबलो. तर इकडे बघा काय चाललंय, इकडं नुसतं आता काय मागवायचं तेच प्रश्न सुटी नाही याला पोरांना. तर त्यांना म्हटलं थोडंसं आता म्हणजे आता हलकं फुलकं खावं, कारण पुढे गेलं ना, कारण येताना जेवण वगैरे करायचं थोडं प्लॅन होता, त्यामुळे म्हटलं थोडंसं नाश्ता करावं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथं ना इथलं डेकोरेशन खूप आवडलं. म्हणजे त्यांनी ना मंदिर असते ना आपलं मंदिरासारखं वाटते. तुम्ही बघा, श्री उपग्रह उपहारगृह असं नाव आहे वाटतं ह्या हॉटेलचं. तर काय आहे माहिती का, ह्याचं ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर ह्याच्या आतमध्ये गेलं ना आपल्याला मंदिरात गेल्यासारखं वाटतं. आपण देवाच्या मंदिरात गेलो कसं आपल्याला म्हणजे आतून असं भाव वाटतो की शांत निवांत, तसं वाटतं इथं. उगाच सांगत नाही मी, इथं तुम्ही कधी तर आला ना तुम्हाला पण अनुभव येणार आहे. आणि 15 ऑगस्टचा व्हिडिओ आहे हा, त्यामुळे तिथं झेंडे वगैरे लावलेले होते असं मस्त. तर छान वातावरण होतं. तर आता इथं हे आहे बघा शनीश्वराचं मंदिर, शनीचं मंदिर आहे हे. आणि इथं तुळस वगैरे, इथं याचं गार्डन आहे. आणि इथं लेडीजला नाही, इथं मंदिराच्या इथं साईडला परवानगी आहे, परंतु आतमध्ये इकडं जेंट्स दर्शन घेऊ शकतात. तर हे बघा किती म्हणजे शांत इथं वातावरण वाटते ना गेल्यानंतर. खरंच काय आपल्याला माहीत नाही, पण देवाच्या कोणत्याही मंदिरात तुम्ही जावा एकदम रिलॅक्स वाटते. म्हणजे तिथनं ना जाण्याची इच्छा होत नाही. काय असते तर ती देवामध्ये काहीतरी ताकद असल्याशिवाय ह्या गोष्टी नसते. तर आता इथं या शनीसाठी ना ह्याने घेतलेलं आहे एका पेल्यामध्ये तेल वाहण्यासाठी शनीला, आणि ही माझा मुलगा आणि ह्यांनी दोघंजण तिथं वाहत आहेत आता शनीला तेल वगैरे. तर कारण कसं आहे, इथं लेडीजला आतमध्ये तिथं शनीपाशी जायला परवानगी नाही, ते त्यांनी तेल वगैरे दोघंजण घालतात. त्यांनी तिथं जवळून जाऊन व्हिडिओ काढायला पण एवढं म्हणजे येत नाही जवळ जायला, त्यामुळे मी आपल्याला लांबूनच व्हिडिओ काढलेला आहे. तर आता इकडचं त्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर कडला ना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते, याच्या कडला ना वातावरण एकदम थंड असते. कारण का माहिती का, इथं ना इंद्रायणी नदी आहे. आणि इंद्रायणी नदी असल्यामुळं ना काय होतंय, म्हणजे कोणतीही नदी असू द्या साईडनी काय असते, वातावरण थंड असते. तर तसं वातावरण आहे. थंड म्हणजे कसं, थंडी वाजत नाही, पण एका असं मस्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं असं छान वातावरण वाटतं इथं. आणि कसं इथं सारखे म्हणजे असं थोडं गर्दीच असते, कारण कसं, आणि इथं असं नाही की बाबा व्हिडिओ वगैरे काढायचं काही टेन्शन नाही. असे सगळेजण व्हिडिओ, आता हे साईडची माणसं आहेत ना ते सुद्धा व्हिडिओ असं म्हणजे आपल्याला फुल परवानगी असल्यागत वावरतात, म्हणजे घ्या तुम्ही व्हिडिओ असं. तर छान आहे ते सगळं, मस्त वाटलं मला. तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हा देव आहे ना आपलं म्हणजे कसं आहे, आपलं थोडंसं आम्हाला पहिल्यापासून याचा अनुभव आहे, त्यामुळे आम्ही येत असतो आधीमध्ये. तर ह्या वेळेस ना चॅनल आहे म्हणून मी शेअर केलेलं आहे. तर हे बघा, हे आहे शनिदेव. आणि इथं थोडंसं म्हणजे यांचं काहीतर म्हणजे पूजा वगैरे थोडंसं चाललेलं होतं इथं साईडला. तर ते पण मी घेतलेलं आहे. आणि त्यांच्या गळ्यात ना कायम रुचकीची माळ असते. तर इकडं ना आता जे काय म्हणजे देवाचं हे आहे, ती एक देव मेन करून आला ना तर ती सगळं देव करावंच लागतात. त्याचे छोटे वगैरे मूर्त्या वगैरे आहेत ना. तर हे बघा, बाहेरून हे मंदिर असं दिसते पूर्ण, आणि त्याचा परिसर असा आहे. आणि कडन साईडने ना त्याचं गार्डन खूप छान आहे. आता मंदिरातलं झालं ना तर पुढं ना मी तुम्हाला गार्डन दाखवणार आहे. म्हणजे पुढं गार्डनमध्ये काय काय म्हणजे झाडं वगैरे कशी आहेत काय, तर ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला मी. तर इथं जास्त करून ना नदीच्या साईडला खूप झाडं आहेत बघा, असे म्हणजे आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायला खूप छान आहे. तर इथं आम्ही 2-4 फोटो पण काढून घेतले. आणि इकडं परत थोडंसं म्हणजे फिरावं म्हणून आलो. तर बघा झाडी किती छान आहे. आणि असं म्हणजे नाही का पुराण बांधकाम, नाही का आपलं पुराण म्हणजे इतिहासातलं बांधकाम कसं असते तसं इकडं दगडं वगैरे आहेत पूर्ण, म्हणजे असं गड वगैरे कसं असतात, किल्ले वगैरे त्या दगडामध्ये बांधलेले नसते का, ते असं वाटते, तसं वाटतंय ते बघितल्यानंतर. आता ते म्हणजे थोडंसं बांधकाम केलेलं आणि थोडंसं अशी दगडं मोठी मोठी, हे बघा असं म्हणजे गड किल्लेचं कसं बांधकाम असतं असं मोठं. आता पुढं खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवते. ह्या साईडने असा पूर्ण ते हे दिसतंय
मंदिराच्या साईडचं, आणि ते काय तर गडासारखंच आहे, ते कोणतं तर गड असल्यासारखंच आहे, ते पण दाखवते तुम्हाला मी. तर आता इथं बघा मासे पकडायला चालले आहेत, मासे पकडणारे पण आलेले आहेत. इथं साईडला नदी आहे ना, ही नदी आहे ना देहू आणि आळंदी आणि ही आपलं काय इथं शनीच्या इथं ही सगळी एकच नदी आहे, इंद्रायणीच नदी ही. आणि मध्ये नाही का ती वारकरी वगैरे आल्यावर भरपूर पाणी इथंपर्यंत आलतं, ते पाणी शनीपर्यंत आलते म्हणत होते ना, तर या मंदिरापर्यंत आलेलं होतं. आणि तो इथं ना खूप समुद्राकडे आल्यासारखं वाटते बघा, एकदम भारी वातावरण आहे. इथं आलं ना आपण 2 तास तर काय हालत नाही, इतकं छान वातावरण आहे आणि एकदम रिलॅक्स होतंय एकदम, म्हणजे गार्डनमध्ये वगैरे दुसऱ्या जायची काही गरज नाही असं वाटते. मस्त आहे. शेवटी निसर्गाच्या सानिध्याची आपण ना दुसऱ्या कोणत्याच गोष्टीशी तुलना करू शकत नव्हतो ना, तर तशी गोष्ट आहे. मस्त पाणी आणि एकदम निखळ स्वच्छ, काही घाण वगैरे पाण्यात असं काही इकडं म्हणजे नदीत वगैरे टाकत नाहीत ना साईडच्या गावची लोक, तर छान आहे सगळं. आणि जे जे ते ना रिलॅक्स होण्यासाठी आले, जे जे त्याच्या नादामध्ये फोटो व्हिडिओ हे सगळ्यांचं ही चाललेलं होतं. तर आता इथलं सगळं दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत इकडं परत. तर परत जाण्यासाठी ना मग निघालो आणि थोडंसं एक हॉटेल बघून तिथं थांबलो, तर कारण परत करायचं होतं जेवण. पण पोरं म्हणली आता 2 तासापूर्वीच आम्ही इथं पण नाश्ता करून गेलतो, ते तुम्ही बघितले ना हॉटेल उपहारगृह, तर तिथं आम्ही नाश्ता केलेला होता. तर त्याच्यानंतर मग पोरं म्हणली हिला उत्तप्पा खायचा होता, तर हिचा उत्तप्पा होस तर हिला थोडीशी मिसळ दिलेली आहे, कारण तिचा उत्तप्पा इडली यायला वेळ आहे. तोपर्यंत मी इडली मागवली आणि हिचे तर दोघांचं एक फिक्सच असते, त्यांना कुठे गेलं तर मिसळच आवडते. आणि म्हणलं जाताना मग एखाद्या वेळेस पार्सल वगैरे घेऊन जाता येईल, कारण कसं आहे आता फिरून गेलं ना आपल्याला स्वयंपाक बनवायची इच्छा होत नाही. त्यामुळं म्हणलं चला आता ही कोणाला काय खायचं ते खाऊन घ्या आणि जाताना मग बघू, कारण एवढ्या लवकर काय रोट्या भाजी असं काही खाऊ पण वाटत नाही ना, कसं नाश्ता वगैरे म्हणलं की सकाळ सकाळी छान वाटते. तर इथं सगळं नाश्ता वगैरे केलं आणि इथं पण ह्या हॉटेलचं पण एक खासियत आहे, मी कधी पण आलं ना मिसळ इथं फेमस भेटते बघा, इथल्यासारखी मिसळ ना बाकी कुठं तुम्हाला पुण्यामध्ये भेटणार नाही. इथं म्हणजे एक इतकी छान मिसळ आणि त्याची तरी वगैरे पण मस्त असते. तर ही ना आता हे जी मी तुम्हाला फोटो वगैरे दाखवते ना, ती मी तुम्हाला जे काय ती मंदिर आहे ना त्या मंदिरातले जी मी तुम्हाला दाखवलेलं म्हणजे एरिया नव्हता, तर तिथले फोटो दाखवते नाही का, किल्ले वगैरे आहेत म्हणले ना, तर हे इथं मी टाकलेलं आहे. शेवटी हे बघा हे किल्ले आहे तिथं, असं किल्ल्यासारखं नाही का ते सगळं बांधकाम वगैरे, तर तिथं आहे. आणि थोडेसे मला व्हिडिओ पण शॉर्टसाठी शूट करायचं होतं, तर ते पण थोडं करून घेतलं. इकडं काय चाललंय बघा, कोणाच काय तर आपल्याला नादात असतं, लहान पोरांचं ना खरं वेगळंच असतं. हिला ना पाण्यात दगड टाक, कुठं ती पाण्यात खेळ, हिचं असं चाललेलं असते. मग त्याच्यानंतर हे सगळं झालं की आम्ही आता निघालेलो आहेत फायनली घरी. तर घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर ना मध्येच आम्हाला ट्रॉफिक पण लागलेला होता, तर त्याच्यामुळं आता भरपूर उशीर झाला होता आमचे, भरपूर म्हणजे तिथं ट्रॉफिकमध्ये आमचा अर्धा तास आरामात गेला होता. आणि त्याच्यानंतर कसं आता 15 ऑगस्ट होतं ना त्या दिवशी, तर 15 ऑगस्टची गर्दी किती असते तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टींची. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.